नमस्कार मित्रांनो, आज आपण साखर आणि खव्याचा अजिबात वापर न करता डिलिशियस गाजराचा हलवा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले। आता मी त्याची साल काढून घेणार आहे। आता सर्व गाजर आपण किसणीने किसून घेऊ। बघा, अशा प्रकारे आपण हलवा बनवण्यासाठी साखरेचा नाही तर इथे गुळाचा वापर करणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो गाजरासाठी अर्धा किलो गूळ घेतला आहे। तुम्ही गूळ तुमच्या मनानुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं गोड आवडतं तसं। कढईमध्ये मी 3 चमचे तूप गरम करून घेतले। यामध्येच मी गाजराचा किस घालून घेणार आहे। किस घालून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचा आणि तुपामध्येच याला छान परतून घ्यायचा। थोड्या वेळ 10 मिनिटांसाठी याला तुपामध्येच शिजू द्यायचा, सॉफ्ट होईपर्यंत छान। त्यासाठी तुम्ही यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवू शकता। झाकण ठेवून शिजवायचा, पण मध्ये मध्ये चेक करत राहायचं। बघा, आता अजून एकदा मी छान परतून घेणार आणि परत थोड्या वेळ 2-3 मिनिट परत छान झाकण ठेवून शिजवून घेणार। आता बऱ्यापैकी गाजराला इथे सॉफ्टपणा आलेला आहे, मऊ झालेला दिसतोय बघा किस। आता यामध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध पुरेसं होतं। इथे दूध आपण टाकून घ्यायचं। आता छान परत मिक्स करा। आणि थोड्या वेळ परत आपण हे शिजवून घेऊ। त्यासाठी परत झाकण ठेवायचं। त्याआधी यामध्ये 4-5 वेलची मी कुटून घेऊन त्याची पावडर बनवून घेतली होती, ती ॲड केली। आता छान मिक्स करून यावर झाकण ठेवून अजून 5 मिनिटांसाठी हे शिजू द्यायचं। आता झाकण काढून परत एकदा चमच्याने छान हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत। पूर्ण अर्धा किलो गूळ मी इथे वापरला आहे, तो आता यामध्ये ॲड करून घ्यायचा। आता छान मिक्स करा। आता गुळाला पण पाणी सुटेल। आता अजून 10-15 मिनिटांसाठी हे सर्व छान शिजवून घ्यायचं। त्यामुळे दूध आणि गुळाला जे पाणी सुटले ते पूर्ण आटेल आणि गाजर पण शिजून निघतील। मी आता एका तडका पॅनमध्ये ड्रायफ्रूट घेऊन ते तुपामध्ये फ्राय करून या हलव्यावर ओतणार आहे। ही प्रोसेस तुम्ही सुरुवातीलाच करू शकता। मी तेव्हा विसरले होते। जेव्हा आपण कढईमध्ये तूप घालतो आणि त्यावर गाजराचा किस टाकतो, त्याआधीच तुपामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आणि थोडे हलकेसे फ्राय करायचे आणि नंतर गाजराचा किस तुपात टाकायचा। तेव्हा मी विसरले होते, त्यामुळे मला आता हे असं करावं लागत आहे। तुम्ही आधीच घालायचे। बघा, आता 10 ते 15 मिनिट होऊन गेले आणि गाजरातील सर्व पाणी आटलं आहे।
आणि आपला गाजराचा हलवा बघा रेडी झालेला आहे. बघा छान तूप सुटलंय त्याला. छान गरमागरम खायला घेऊ शकता. त्याआधी लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून